नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हा आपलं प्रकरण चालू आहे। याच्यामध्ये आपण दोन प्रकार, पहिले स्थानिक किंमत काय, दर्शनी किंमत काय हे आपण बेसिक बघितलं। त्याच्यानंतर प्रकार 1 आणि प्रकार 2 आपण त्याच्यामध्ये बघितलेले आहेत। आता आपण बघूया प्रकार नंबर 3। आता प्रकार नंबर 3 मध्ये काय आहे, 35798 या संख्येतील 3 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांची बेरीज किती आपल्याला विचारला आहे। आणि प्रश्न कुठे आला मित्रांनो, नाशिक पोलीस भरती 2023 मध्ये आलेला हा प्रश्न आहे। आता काय करायचं सर, हे सर 35798 आहे। याच्यामध्ये सर 3 ची आपल्याला दर्शनी किंमत काढायची आहे। तर दर्शनी किंमत किती आहे सर, 3 ची 3च। म्हणजे आपण शिकलो सर की जी त्याचे म्हणजे मूल्य असेल, मूळ मूल्य जे असेल तीच त्याची काय असते, दर्शनी किंमत। एवढं क्लिअर। आता सर स्थानिक किंमत काढायची आहे, तर स्थानिक किमतीमध्ये काय करणार सर, मी हे 3 लिहिणार आणि याच्यानंतर किती अंक आहेत, 1 2 3 4। तर मी काय करणार सर, 1 2 3 हे 4 शून्य देऊन टाकणार, संपलंय। म्हणजे काय आलं, 3 ची स्थानिक किंमत किती आहे सर, तर 30,000 आणि ह्या 3 ची दर्शनी किंमत किती आहे, तर सर 3। बस आता यांची बेरीज विचारली ना, मग हे सर 30,000, ह्या 30,000 मध्ये मी टाकणार सर 3 प्लस करणार, बेरीज विचारली आहे ना, हे बेरीज आपल्याला विचारले म्हणजे बेरीज। बस हे 0 आणि 3 3 0 0 0 आणि 3 म्हणजे उत्तर काय असायला पाहिजे मित्रांनो आपल्याला, 30,003 आहे सर असं ऑप्शनमध्ये। तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 30,003 बरोबर। अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं। ठीक आहे, चल आता पुढचा गणित बघू मित्रांनो। आता हा गणित बघा काय आहे, बघा 4391 या संख्येतील 4 व 1 यांच्या स्थानिक किमतीची बेरीज आपल्याला विचारली आहे आणि यवतमाळ पोलीस भरती 2021 मध्ये आलेला हा प्रश्न आहे। आता आपण काय करणार सर, हे 4391 आहे, यांच्यामध्ये स्थानिक किंमत विचारली आपल्याला। पहिले 4 ची आपण काढूयात। आता 4 ची स्थानिक किंमत किती आहे, तर सर मी सर हे 4 लिहिणार आणि 4 च्या नंतर किती अंक आहेत, 1 2 3, तर मी 3 शून्य देऊन टाकणार सर। म्हणजे ह्या 4 ची स्थानिक किंमत किती निघाली सर, तर 4,000 बरोबर। आता 1 ची विचारणार, 1 कुठं आहे सर, 1 इथे आहे, मग सर मी 1 लिहिणार, 1 च्या नंतर कुठं अंक आहे का, तर नाही। मग 1 ची स्थानिक किंमत किती, तर 1च, आणि यांची बेरीज करणार सर मी हे 4,000 आणि याच्यामध्ये 1 यांची बेरीज करणार सर, म्हणजे 1 0 0 आणि हे 4, म्हणजे याची बेरीज किती निघाली मग 4001 आहे सर असं ऑप्शनमध्ये। तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 4001। अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं। जर मित्रांनो तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला नसेल, तुम्हाला जर बेसिक कन्सेप्ट माहिती नसेल, तर पहिला व्हिडिओ बघून घ्या। त्याच्यानंतर तो व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला, तर स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतवरती कोणताही प्रश्न येऊ द्या पोलीस भरतीमध्ये, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही। ठीक आहे, चल। आणि मित्रांनो मी जे शिकवतो आहे ते जर तुम्हाला समजत असेल, तर व्हिडिओला फक्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। चल आता काय आहे, आता अमरावती पोलीस भरती 2021 हा प्रश्न आहे। आता काय म्हटलंय सर आपल्याला, 63,606 या संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती आपल्याला विचारला आहे। आता याच्यामध्ये सर 6 किती आहेत, तर पहिले आपण काय करूयात सर, हे 63,000 आहे, हे 606। आता याच्यामध्ये सर आपण 1 1 6 ची किंमत काढू। पहिले ह्या 6 ची किंमत काढू, स्थानिक किंमत किती सर 6, काय त्याच्यानंतर अंक नाही ना, मग ह्या 6 ची स्थानिक किंमत काढू आपण सर, 6 लिहिले, त्याच्यानंतर अंक किती आहे 1 आणि 2, मग हे 2 शून्य, म्हणजे याची निघाली 600। आणि आता याची नावं हे आपण 6, याच्यानंतर किती अंक आहेत 1 2 3 4, मग सर 1 2 3 आणि हे 4, मग 4 शून्य, मग याची निघाली सर 60,000, याची 600 आणि याची 6। बस सर्वांची आता बेरीज करा सर, हे 60,000 हे 60,000, त्याच्यानंतर काय सर, तर हे 600 आणि त्याच्यानंतर काय सर 6। बस यांची बेरीज करा, म्हणजे 0 हे काय 6, हे काय असेल 0, हे 6, मग काय असेल सर 0 आणि हे सर 60, म्हणजे याची किंमत किती असेल मग सर, किंवा यांची बेरीज आहे सर 60,606 आहे सर असं ऑप्शनमध्ये। तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 60,606। तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं।
काही असं अवघड नाही, फक्त तुम्हाला ही कन्सेप्ट कळायला पाहिजे. चला आता हा पुढचा प्रश्न बघा. आता प्रकार नंबर 14 बघा. प्रकार नंबर 14 मध्ये काय आहे. आता प्रकार नंबर 14 मध्ये मित्रांनो आपल्याला काय विचारतात. आता बघा SRPF गट क्रमांक 7 दौंड पुणे 2024चा हा प्रश्न आहे. आणि आपण मित्रांनो 2021, 2023 आणि 2024 पोलीस भरतीमध्ये आलेले प्रश्न घेतो आहे. ठीक आहे. चल आता हा प्रश्न काय आहे सर. 43,528 या संख्येतील 3ची स्थानिक किंमत ही 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. म्हणजे स्थानिक किंमत ही 3ची 2च्या किती पट आहे असं आपल्याला विचारलं आहे. आता सर पहिले हे 43,528 करणार. आता सर याच्यामध्ये मला काय विचारलं आहे. पहिले 3ची स्थानिक किंमत आपण काढूयात. 3ची स्थानिक किंमत किती आहे सर. तर 3ची आपण हे सर 3 लिहिणार आणि याच्यानंतर 1, 2, 3 अंक आहेत तर 3 0 म्हणजे 3ची स्थानिक किंमत निघाली सर 3,000. आता सर ह्या 2ची मला काढायची आहे. ह्या 2ची स्थानिक किंमत किती आहे सर. हे 2, 2च्या नंतर किती अंक आहेत 1, मग हे 1 बस. आणि आता मित्रांनो आपल्याला हेच म्हटलं आहे की ही 2च्या ज्या संख्येला 4 लागलेला असेल ते बघायचं आहे. 3ची स्थानिक किंमत ही 2च्या किती पट आहे. म्हणजे आपण काय करणार सर हे 3,000 करणार आणि भागीला करणार सर 20. ज्या 4 लागलेलं असेल ते 4 म्हणजे खाली भागीला ठेवायचं आहे आणि आपण काढायचे. बरोबर. चल आता फक्त मित्रांनो कटछाट करा. हा 0 0 कॅन्सल. बे 1 बे सर उरला 1 त्याला आपण हे 1 0 जोडलं. बे 5 10 बरोबर आणि हा 0 मग इथे. म्हणजे 2च्या स्थानिक किंमत 3च्या किती पट आहे मग. तर सर त्याचे आहे सर 150 पट. म्हणजे 150 निघाले ना. म्हणजे 150 पट आहे सर. मग त्याच्या आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. जर मित्रांनो तुम्हाला ही काही कन्सेप्ट आपण काय करतो हे जर तुम्हाला समजत नसेल तर पहिला व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या. पहिला व्हिडिओ आणि हा दुसरा व्हिडिओ हे 2 व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतसाठी कोणताच व्हिडिओ बघायची गरज पडत नाही. ठीक आहे. आणि हे व्यवस्थित प्रश्न लिहून घ्या. एवढेच प्रश्न करा. एवढेच प्रश्न 2025च्या भरतीमध्ये येणार. आपण जे शिकवणार त्याच्या बाहेर 2025च्या पोलीस भरतीमध्ये एकही प्रश्न जाणार नाही. ठीक आहे. चल आता हा पुढचा प्रश्न घ्या मित्रांनो. आता हा पुढचा प्रश्न काय आहे. आता ही संख्या आहे 4च्या अंकाची स्थानिक किंमत ही 2 या अंकाच्या इथं 4 लागले बरोबर स्थानिक किमतीच्या किती पट आहे. बस आता काय आहे सर. हे सर 95 आहे. 0 हे सर 74 आणि हे सर 32. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो फक्त बघा स्थानिक किंमत ही 4 आहे. इथे कुठं 4 आहे तर इथं सर 4 आहे. मग हे सर आपण 4 ह्या 4च्या नंतर किती अंक आहेत तर 2 1 आणि 2 0 आपण लावून टाकणार. त्याच्यानंतर सर हे 2 हे 2 लिहिणार आपण 2 2च्या नंतर अंक आहे का नाही. मग 2ची स्थानिक किंमत 2च. मग आता बस हे सर 400 आणि 4 कोणाला आहे तर 4 सर 2ला आहे. म्हणजे 2 आपण खाली ठेवणार बरोबर. म्हणजे याला 2 आहे ना. मग आता बस फक्त भाग द्या मित्रांनो. आता फक्त भाग द्या. बे 1 बे 2 4 आणि हे 2 0 वरती. म्हणजे किती पट आहे मित्रांनो तर 200 पट आहे सर असं ऑप्शनमध्ये. हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणजे 2 ही 4 म्हणजे 4च्या ही किती पट आहे तर ती 200 पट आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. आणि प्रश्न कुठं आला होता धुळे पोलीस भरती 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे. आणि आपण एक्झाम्पल 2024चेच घेतो आहे मित्रांनो. आपण बॅच पण बनवलेली आहे. मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही माझी बॅच परचेस केली तर बॅचच्या बाहेर एकही प्रश्न पोलीस भरतीमध्ये जाणार नाही. ठीक आहे. एवढं व्यवस्थित आणि प्रॉपर ती बॅच बनवलेली आपण आहे. चल आता हा पुढचा प्रश्न घ्या मित्रांनो. काय आहे. आता हा प्रश्न घ्या मित्रांनो. काय आहे. 7053 या संख्येतील 7ची स्थानिक किंमत 5च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. आता बुलढाणा पोलीस भरती 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे मित्रांनो. आता काय आहे सर. हे सर 7000 हे 53 आहे. आणि आपल्याला विचारलं आहे काय त्याचं 7ची आणि 5ची स्थानिक किंमत हे आपण सर 7 लिहिणार. म्हणजे 7चं काय 7च्या नंतर किती अंक आहे तर 1 2 3 अंक आहेत. म्हणजे 3 0 देऊन टाकले आपण. त्याच्यानंतर 5 हे 5 आहे. आपण 5 लिहिलं सर. हे 5च्या नंतर किती अंक आहे ते 1 आहे. तर आपण 1 0 देऊन टाकलं. म्हणजे याची किंमत आली आहे 50. आता बस
कोणाच्या आहे, चा कोणाला लागले तर चा सर ह्याला लागले म्हणजे 5ला. तर बस आपण काय करायचं आहे, हे 7000 आहे आणि भागीला किती आहे मग, तर सर भागीला 50 आहे. आणि याला फक्त मित्रांनो आता कटछाट करायचं आपल्याला. हा 0 0 कॅन्सल, 5 1 5 उरले किती 2, त्याला हा 0 जोडला आहे, 5 चूक सर 20 म्हणजे कंप्लीट. हा 0 इथे म्हणजे तो त्याचे किती पट आहे मित्रांनो, तर सर 140 पट आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 140. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सहजरित्या सॉल्व्ह करायचं होतं. प्रकार नंबर 4 चालू आहे. जर तुम्ही प्रकार पहिला प्रकार दुसरा बघितला नसेल मित्रांनो आणि बेसिक कन्सेप्ट तुम्ही बघितलं नसेल तर बेसिक कन्सेप्टसाठी पहिला भाग आपण टाकलेला आहे. हा भाग आपला दुसरा आहे. पहिल्या भागमध्ये हे सर्व व्यवस्थित आपण कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहे. ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. हा प्रश्न आता चांगला आहे. चल आता काय म्हटलं मित्रांनो, 6645.215 या संख्येतील डावीकडील 5ची स्थानिक किंमत म्हणजे सर इकडची, ही डावीकडची आहे, इकडची बाजू डावीकडची असते, इकडची बाजू उजवीकडची, म्हणजे इकडची ह्या 5ची म्हणजे ह्या 5ची आपल्याला काढायची आहे. त्याच्यानंतर उजवीकडच्या 5ची, उजवीकडची 5 म्हणजे ह्या 5ची स्थानिक किमतीच्या किती पट आहे. म्हणजे आता बघा काय आहे ते, आपण काय करणार, सर 6600 हे सर 45 आहे, हा पॉईंट आहे 215. आता आपल्याला काय विचारलं पहिले, डावीकडील 5 म्हणजे सर मी ह्या 5ची किंमत काढतो. ह्या 5ची किंमत किती आहे सर 5. याच्यानंतर 0 आहे, पॉईंट आहे का किंवा अंक आहे का, तर सर हा पॉईंटपर्यंत अंक मोजा आपल्याला, याच्यानंतर नाही. म्हणजे याची स्थानिक किंमत निघाली सर 5. आता सर मी ह्या 5ची स्थानिक किंमत काढणार, ह्या 5ची स्थानिक किंमत सर मी 5 लिहिणार, याच्या पुढे अंक किती आहेत 1 2 म्हणजे सर मी इकडे 2 0 लिहिणार आणि हा पॉईंट आणि हा इथे. म्हणजे ह्या 5ची किंमत हे आहे आणि ह्या 5ची किंमत 0.005 आहे. आता विचारलं आहे काय, इथं 4 लागलं आहे ना, मग सर आपण हेच करणार, हे सर 5 आहे आणि हे सर 0.005 आहे. आता बस मित्रांनो, आता मित्रांनो जर तुम्हाला हे खालचे पॉईंट कॅन्सल करायचे, पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत तर 3, तर तुम्ही सर वरती 3 0 देऊ शकता. म्हणजे वरती सर हे 5000 आले आणि खाली काय आहे तर 5. आणि आता मित्रांनो याला तुम्ही कटछाट करू शकता, म्हणजे हा एक कॅन्सल म्हणजे आपलं उत्तर काय आलं 1000 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 1000. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सहजरित्या सॉल्व्ह करायचं आहे. काही असं अवघड नाही, फक्त बेसिक आणि कन्सेप्ट जर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल ना तर सर्व शक्य आहे. बरोबर, चाल आता पुढचा प्रश्न बघूया. आता हा प्रकार नंबर 5वा लिहा. आता मित्रांनो प्रकार नंबर 5वा काय आहे, नवी मुंबई पोलीस भरती 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आणि सर्व प्रश्न मित्रांनो आपण पोलीस भरतीमध्ये आलेलेच आपण घेतो आहे. आता बघा 4च्या स्थानिक किंमत किती आहे ह्या संख्येमध्ये. आता आपल्याला काय विचारलं, घातांकित स्वरूपात दिलं आहे. आता सर मी हे 57 लिहितो, हे 63, हे 54 आणि हे 2. आता आपल्याला काय विचारलं, 4ची स्थानिक किंमत किती. आता सर 4ची काय सोपंच आहे, आपण शिकलो ना 5 म्हणजे पहिल्या दुसऱ्यामध्ये हे 4 आहे सर, हे 4 लिहिलं आहे, 4च्या नंतर एक अंक आहे, मग हे सर 40. पण असं 40 कुठे नाही ना मित्रांनो. आता याच्यामध्ये खेळ तोच आहे, इथे 40 कुठे नाही. आणि हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे. यांच्यामध्ये फक्त गुणाकाराचं चिन्ह आहे बरं का, यांच्यामध्ये गुणाकार आहे, इथे गुणाकार आहे आणि याचे गुणाकार आहे, यांच्यामध्ये गुणाकार चिन्ह आहे. 4 गुणिला घन, 4 गुणिला 10 त्याचा 4था घात, 4 गुणिला 10 त्याचा 3रा घात आणि 4 गुणिला 10 त्याचा वर्ग, 4 गुणिला 10 घातामध्ये 1 असं आहे ते. आता सर काय केलं मी तुम्हाला सांगितलं आहे, आता 40 तर आहे, मग आपण काय करणार सर, हे आपण सर 4 लिहिणार गुणिला 10 लिहिणार, हे आपण सांगितलं. आता याच्यानंतर 4च्या नंतर अंक किती आहे, तर 4च्या नंतर सर अंक 1 आहे, म्हणजे ह्या 10च्या डोक्यावरती काय द्यायचं आहे 1 देऊन टाकायचं, म्हणजे आपलं उत्तर असेल मित्रांनो हे. संपलं, काहीच करायचं गरज नाही. समजलं नाही का, परत सांगू का. चल आता बघा काय कसं शिकवायचं, बघा कसं करायचं आहे मी तुम्हाला सांग. हे 4ची किंमत आपण काढतो, तर काय, तर 4ची किंमत सर 4 आहे, याच्यानंतर 1 अंक आहे, तर आपण 1 0 म्हणजे 40 त्याची किंमत. पण याच्यात सर असं नाही ना, तर आपण असं नाही, तर आपण कसं शिकलो, आपण घातांकित स्वरूपात काढायचं शिकलो. तर घातांकित स्वरूपात कसं काढायचं आहे, हे 4 आपण लिहिणार गुणिला आपण सर हे 10 लिहिणार. ही कंपल्सरी प्रोसेस आहे. घातांकित स्वरूपामध्ये जी संख्या असेल 4 गुणिला 10 लिहून टाकले,
क्लिअर. आता याच्या डोक्यावरती काय द्यायचं सर, 1 द्यायचं, 2 की 3 की 4. आता ह्या 4च्या नंतर उजवीकडे बघा किती अंक आहेत, तर सर 1 अंक आहे. बस मग इथे 1 लिहून टाकायचं. 2 असते तर सर 2 लिहिले असते. याच्यानंतर 3 असते तर 3 लिहिले असते. जेवढं असेल तेवढं लिहिले असते. म्हणजे याचं उत्तर काय असेल मग मित्रांनो, याचं उत्तर असेल 4. 4 गुणिला 10, 10च्या डोक्यावरती 1, म्हणजे याचा अर्थ असतो हा 1 म्हणजे 4 वर 1 0. हा 2चा असतो 4 वर 2 0, म्हणजे 400 होऊन जाईल ना. म्हणजे हे 400 होऊन जाईल, हे म्हणजे 40 होऊन जाईल. हा याचा अर्थ आहे 4 वरती 3 0, म्हणजे हे 4000 होऊन जाईल. याचा अर्थ असा आहे 4 वरती 4 0, म्हणजे हे 40,000 होऊन जाईल. एवढं बेसिकमध्ये पहिल्या लेक्चरमध्ये मित्रांनो तुम्हाला मी हे सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. चल आता पुढचा प्रश्न घ्या. आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय आहे, 5 या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला विचारली. आता 5 कुठे आहे सर, आता बघा 400, हे सर 468 आहे. हा पॉईंट, हा 32 आणि हा 51 आहे. आणि तर सर्वांमध्ये मित्रांनो गुणाकारचं चिन्ह आहे बरं का. हे टायपिंग मिस्टेकमध्ये नाही झालं, पण हे सर्व गुणाकारचं चिन्ह आतमध्ये आहे. ठीक आहे. चल आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला फक्त आपल्याला काय विचारायचं आहे, आपल्याला 5ची स्थानिक किंमत विचारली ना. आता हा 5 इथे कुठं आहे, तर इथे आहे, इथे आहे ना 5. मग सर आपण 5ची हे 5 लिहिणार. आता पुढे काय करणार, तर सर 5 गुणिला आपण 10 करणार, कारण हे आपण घातांकित स्वरूपात आपल्याला काढायचं आहे ना. तर घातांकित स्वरूपात याचा अर्थ आहे 5 गुणिला 10 आपण करून टाकणार. आता पुढे काय करायचं सर, आता बघा याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे, ह्या 5च्या इकडे मोजायचं 1 2 आहेत, किंवा इथून ह्या पॉईंटपासून 5वा कोणत्या नंबरला आहे, तर सर हा पहिला, दुसरा आणि हा तिसरा. मग हे सर आपण तिसरं लिहायचं आणि इथं मायनसचं चिन्ह देऊन टाकायचं. सर मायनसचं चिन्ह का बरं द्यायचं आहे, कारण मायनसचं चिन्ह हा पॉईंट नंतर तिसऱ्या नंबरला आहे, म्हणून आपण पॉईंट नंतर इथं -3 लिहून टाकायचं आहे. सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 4 गुणिला 10चं -घन. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सहज, आणि प्रश्न कुठं आला आहे, तर कोल्हापूर पोलीस भरती 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारे सहजरित्या आपण या गणिताला सॉल्व करू शकतो. चल आता हा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. आता हा प्रश्न काय आहे, आता हा प्रश्न आहे 7ची स्थानिक किंमत आणि ठाणे पोलीस भरती 2024. इथे पण मित्रांनो गुणाकारचं चिन्ह आहे, बरोबर. हे टायपिंग मिस्टेकमुळे झालेलं आहे. इथे पण गुणाकारचं चिन्ह आहे. आता 7ची स्थानिक किंमत किती आहे सर, तर सर हे 89,700 हे 54 आहे. आता बस आता 7ची विचारले ना सर, मी हे 7ची करणार, हे 7 आणि त्याच्यानंतर काय करणार, गुणिला 10 करणार, आणि याच्यानंतर 7च्या नंतर किती अंक आहे सर, 1 आणि 2. मग बस ह्या 10 वरती मी सर 2 लिहून टाकणार, म्हणजे हेच माझं उत्तर असेल. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक इथं 4 आहे ना, ते 7 पाहिजे, तर इथं 4च्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 7 7 पाहिजे, इथं 7 7 असेल, बरोबर. हे एवढं करेक्शन करून टाका. 7 गुणिला 10चा 5वा असा असेल ते, म्हणजे याचं आपलं उत्तर असेल हे 2 नंबर. अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकतो. चा आता हा प्रश्न बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक प्रकार 6वा आहे, वर्धा पोलीस भरती 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता प्रकार नंबर आपण 5 पर्यंत बघितलेले आहे. हा प्रकार नंबर असेल आपला 6वा. काय म्हटलं बघ, 0.06945 मधील 9 या स्थानाचे मूल्य किती असं आपल्याला विचारलं आहे. आता आपण काय करणार सर, 0.069 हे 45 आहे. मग आता पहिले फक्त 9ची पहिले स्थानिक किंमत तर काढा मित्रांनो. 9 आहे, तर सर हे 9 आहे. आता 9च्या अलीकडे 1 2 आहे ना, मग हे सर 2 0 लिहिणार, इथे पॉईंट देणार, हे मग याचं किंमत निघाली. म्हणजे जर मित्रांनो आता हे 0.09 आहे आणि याच्या भागीला 1 आहे, मग वरचे जर आपल्याला हे पॉईंट कॅन्सल करायचे असतील, तर वरचे पॉईंट जर तुम्हाला कॅन्सल करायचे असेल तर खाली तुम्ही 3 0 देऊन टाका, म्हणजे तुमचं उत्तर काय असेल 9/1000 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे.